नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल रिटायरमेंट काय असते याबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण रिटायरमेंट हा शब्द ऐकतो त्यावेळेस आपल्या मनात लगेच विचार येतो की रिटायरमेंट म्हणजे काहीही काम करायचं नाही, काहीही ॲक्टिव्हिटी करायची नाही, फक्त आराम करायचा. ॲक्च्युली हा एक गैरसमज आहे. मित्रांनो, आपण जेव्हा केव्हा काम करतो तर आपल्या कामाचं जे अल्टिमेट गोल जे असतं ते म्हणजे पैसा कमवणे, आणि अर्थात पैसा कमावलाच पाहिजे, नाहीतर आपल्या गरजा किंवा आपले घर खर्च, कुटुंब खर्च कसा चालणार. परंतु आपण ज्या वेळेस या गोष्टी करतो, जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस वर्क प्रेशर असतं, टार्गेट असतं किंवा आपल्याला एक टाईम ड्युरेशन असतं, एक टाईम फ्रेम असते. त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये आपल्याला बरंच काही जास्त काम करावं लागतं, आणि अशा वेळेस आपली मानसिक स्थिती चांगली असो किंवा आपले कुटुंबातले काही प्रॉब्लेम असो, यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला त्या काही टार्गेट्स आहेत, ते काही आपले जे गोल्स आहे आपल्याला ते अचीव करावे लागतात. कधी-कधी आपल्याला जर सपोज व्हॅकेशन घ्यायचं असेल तर आपल्याला वेळ नसतो. कधी कोणाकडे वेळ असतो तर पैसे नसतात. कोणाकडे पैसे असतात तर वेळ नसतो. असे बरेच काही असंख्य प्रॉब्लेम असतात. आणि यामुळे जो काही ताणतणाव होतो, जो काही फॅमिलीमध्ये जे काही एक तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणून मित्रांनो, आपण नेहमी जो काही आपण एक बॅलन्स वे आहे तो आपण फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल रिटायरमेंट अचीव्ह केल्यानंतर दूर करू शकतो. मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल रिटायरमेंट अचीव्ह करतो त्यावेळेस सुद्धा आपण काम करणार आहे. असं नाही आपण फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल रिटायरमेंट अचीव्ह केल्यानंतर आपल्याला काम करायचं नाही आहे, फक्त आपल्याला आरामच करायचा आहे किंवा आपल्याला फक्त फिरायचं जायचं, असं नाही. हा एक चुकीचा आणि एक गैरसमज आहे लोकांमध्ये. ॲक्च्युली आपण काम तर करणारच आहे, परंतु मेन डिफरन्स हा आहे की आपण जेव्हा काम करणार तेव्हा आपण पैशासाठी काम करणार नाही. काम आपण आपल्या पद्धतीने करणार, काम आपण आपल्या वेळेनुसार करणार, आपल्या आवडीनिवडीनुसार करणार. कदाचित आपण पहिल्यापेक्षा जास्त काम करू, पण पैशासाठी नाही करणार. पैसा तर भेटणार आपल्याला, पैसा हे बाय प्रोडक्ट असणार, पण आपली जी काम करण्याची स्टाईल असेल किंवा आपली जी काही काम करण्याची पद्धत असेल ही आपल्या पद्धतीने असणार. कोणाच्या टार्गेट्स, कोणाच्या प्रेशर किंवा कोणाच्या डिक्टेटरशिपनुसार नसणार. म्हणून मित्रांनो, आपल्याला सपोज एखादं व्हॅकेशन घ्यायचं आहे, आपण ते व्हॅकेशन घेऊ शकतो. आपल्याला सपोज 6 तास काम करायचं किंवा 8 तास काम करायचं, ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. कारण या स्टेजला आपण जी काही गोष्ट करणार आहे ती पैशाने अफेक्ट होणार नाही, आणि त्यामुळे आपलं जे काही सराउंडिंग एन्व्हायरमेंट असेल किंवा फॅमिली एन्व्हायरमेंट असेल हे नेहमी एक बॅलन्स असेल आणि एक आनंदित असेल. परंतु मित्रांनो, आपण जी काही आता हे फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल रिटायरमेंट जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक फायनान्शियल डिसिप्लिन डेव्हलप करावा लागेल, आणि ती डेव्हलप करण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट प्रकारची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी लागणार. मित्रांनो, आपण खूपदा बऱ्याच काही प्लॅनिंग पण करतो, स्ट्रॅटेजी पण करतो, पण जोपर्यंत आपण त्या इनिशिएट करत नाही किंवा त्याची फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट करत नाही किंवा त्यासाठी आपण फर्स्ट स्टेप ती काही जी ॲक्शन लागणारी असेल ती आपण घेत नाही, तोपर्यंत हे सगळे प्लान्स, हे सगळे स्ट्रॅटेजी कागदावरच असतात. म्हणून फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल रिटायरमेंट जर आपल्याला अचीव्ह करायचं आहे आणि त्यासाठी जी लागणारी फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप जी आहे ती म्हणजे आपला कॅश फ्लो पॉझिटिव्ह ठेवणे. मित्रांनो, आता कॅश फ्लो पॉझिटिव्ह ठेवणे म्हणजे काय? कॅश फ्लो पॉझिटिव्ह ठेवणे म्हणजे सपोज आता एखादा व्यक्ती आहे, त्याला 100 रुपये त्याचा महिन्याकाठीचा इन्कम आहे, आणि जर त्याचा महिन्याकाठीचा खर्च हा 90 रुपये आहे, तर आपला जो काही इन्कम मायनस जो काही आपला एक्सपेन्स आहे, सपोज आता 100 रुपये त्याचा इन्कम आहे, 90 रुपये जर त्याचा एक्सपेन्स आहे, तर 100 मायनस 90, तर ते होता 10 रुपीज हा त्याचा कॅश फ्लो झालेला आहे, आणि जो की पॉझिटिव्ह आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की कोणाचा 100 रुपये इन्कम आहे पण त्याचा एक्सपेन्स 110 रुपये आहे, तर त्यावेळेस त्याचा -10 रुपये हा त्याचा कॅश फ्लो असतो, आणि जो की निगेटिव्ह आहे. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे पहिले की आपल्याला आपला कॅश फ्लो हा पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. भलेही तुमचा जर इन्कम हा 100 रुपये असेल आणि तुमचा एक्सपेन्स हा 99 असेल तरीही चालेल, कारण आपला कॅश फ्लो हा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणून फर्स्ट स्टेप फायनान्शियल रिटायरमेंट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला आपला कॅश फ्लो हा पॉझिटिव्हच ठेवला पाहिजे, आणि नंतर मग सबसिक्वेंट काही याच्या स्टेप्स आहेत त्या पण आपल्याला करायच्या आहे. जसे की आपल्याला इमर्जन्सी फंड बिल्डअप करायचा आहे, एक हेल्थ इन्शुरन्स, एक टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, आणि नंतर मग आपल्याला जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहे आपल्याला अवेलेबल ऑप्शन, त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे. परंतु हे सगळं करण्या अगोदर
आपल्याला फर्स्ट आणि आपला स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो म्हणजेच की आपला कॅश फ्लो पॉझिटिव्ह करणे. थँक्यू.